आपल्याला आज जे लाभलेले आहेत अजून वासुदेवजी काटे सर आपल्याला इथं लाभलेले आहेत चर्चासत्रासाठी. ते आपल्याला आज बदलते हवामान व त्याचा अंदाज, तसेच वाढते उत्पादन खर्च व त्याचा होणारा द्राक्ष शेतीवरती परिणाम आणि एकाच वेळी होणारा हार्वेस्टिंग त्यामुळे पडणारा द्राक्षाचा दर याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर मी वासुदेवजी काटे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन त्यांचे मार्गदर्शन आमच्या उगाव आणि इतर शेजारी असलेल्या शेतकरी बांधवांना कृपया मार्गदर्शन करावे. श्रीयुत काटे सर. आज या ठिकाणी पांडुरंग लॉन्स उगाव या परिसरात आपले जवळचेच जय बाबाजी कृषी सेवा केंद्राचे संचालक अमोलजी डोमसे यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यांच्या कृषी सेवा केंद्राचं हे 7वं वर्ष आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातनं द्राक्ष शेतीतले आणि इतर पिकातले खर्च कसे कमी करता येतील, आपलं द्राक्ष उत्पादन कशा रीतीने चांगल्या भावाने विकता येईल या संबंधीचा तळमळ त्यांच्या मनात अनेक दिवसापासून होती आणि त्याचाच विचार करून त्यांनी या ठिकाणी हे चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. ते स्वतः BSc ॲग्री आहेत, BSc केमिस्ट्री आहेत आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत ते शेतीचं तंत्रज्ञान स्वतःही पोहोचवत आहेत. त्यानंतर सध्याच्या परिस्थितीचा विचार करता गेले 3 वर्ष आपणा सर्वांकरता अतिशय अडचणीचे गेले. त्यामध्ये कोरोनामुळे गेले 2 वर्ष मिळत असलेले कमी दर आणि त्याबरोबरच दुसरं म्हणजे गळकूच या संबंधीची समस्या आणि त्याहीपेक्षा जी अवघड समस्या म्हणजे द्राक्ष तयार झाल्यानंतर 4 दिवसांनी, 2 दिवसांनी, 8 दिवसांनी आपल्याला द्राक्षाचा बाग द्यायचा आहे. अशा वेळेस पाऊस पडून 100% नुकसान होऊन ते पूर्ण वर्ष वाया जाणं, हे आपल्यापैकी ज्यांनी अनुभवलं असेल ते अंगावर शहारी आणणारच आहे, याच्यात अजिबात शंका नाही. गेल्या 3 वर्षात प्रचंड उलथापालथ झाली. 1982 सालापासून मी शेतीला सुरुवात केलेली आहे. गेल्या 35 ते 38 वर्षात एवढी प्रचंड उलथापालथ कधीही झालेली नव्हती. एखाद्या वर्ष अडचणीचं यायचं, बाजारभाव पडायचे, परंतु त्याच्या पुढचं वर्ष असं असायचं की ते सर्व सावरून घ्यायचं. परंतु हे सलग 3 वर्ष अत्यंत अडचणीचे झाले आणि त्याचाच विचार करून आपल्यापैकी काही शेतकऱ्यांनी बाग तोडून टाकले आणि बाग तोडून काय केलं तर कारले, भोपळे, टोमॅटो केले आणि त्याच्यात अजून अडचणी वाढल्या. तर ह्या अडचणीच्या परिस्थितीत आपण माघार घेणारे शेतकरी नाही आहे, आपण याच्यातून उत्तरं शोधणारे शेतकरी आहोत. निफाडचा शेतकरी, निफाड तालुक्यातला शेतकरी हा नेहमीच जिल्ह्याला दिशा देणार आहे, राज्याला दिशा देणार आहे आणि त्याचबरोबर देशाला दिशा देणार आहे आणि त्याचबरोबर जगाच्या बाजारपेठेत माल पोहोचवणार आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून नवे तंत्रज्ञान आणि जुनं जे काही झालं ते बाजूला पडलं, ते पुन्हा नव्याने समजून घेण्याची गरज आज निर्माण झालेली आहे. त्या संबंधीचंच महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान जे वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोगाने सिद्ध झालेलं आहे ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. पुढच्या या काही वेळेच्या माझ्या या व्याख्यानामध्ये
मी ज्या ज्या काही गोष्टी मांडणार आहे त्या ठामपणे शेतकऱ्याच्या शेतामध्ये प्रयोग करून सक्सेस झालेला आहे, 3-3 वेळा प्रयोग करून सक्सेस झालेला आहे. म्हणून त्या ठामपणे मी आपणापर्यंत मांडतोय. त्या तुम्ही स्वीकारा, त्याचे प्रयोग करा आणि ते तुम्ही आपल्या शेतीत अंगीकारा. आज बाजारभाव वाढवणं हे फार मोठ्या प्रमाणात आपल्या हातात राहिलेलं नाही आहे किंवा याच्या पूर्वी नव्हतं. तर दुसरी एक बाजू आहे ती म्हणजे खर्च कमी करणं आणि मालाचा टिकाऊपणा वाढवणं. खर्च कमी करायचे जर म्हणले तर नेमका कुठला खर्च कमी करायचा हा फार मोठा प्रश्न आहे. बुरशीनाशक जर कमी केले तर बाग रोगाने जातो. कीटकनाशक कमी केले तर उडद्या, थ्रिप्स यासारखे कीटक येतात. मग खर्च नेमके करायचे तरी कुठं कमी? या संबंधीचे प्रयोग दाभोळकर प्रयोग परिवारमध्ये 12,000हून अधिक शेतकरी संपूर्ण महाराष्ट्रभर जोडलेले आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटकपर्यंतही काही शेतकरी जोडलेले आहेत. आणि ह्या शेतकऱ्यांमध्ये आत्तापर्यंत 50 शेतकरी हे शेतकरी शास्त्रज्ञ तयार केलेले आहेत आणि त्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग करून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे वर्षभर चालू असतं. काही काही प्रयोग तर असे असतात की ते 5-5 वर्ष, 3-3 वर्ष, 7-7 वर्ष, 10-10 वर्ष त्या प्रयोगाशी सतत संपर्क ठेवून वेगवेगळ्या ठिकाणी करून त्यातून जे काही निष्पन्न होतं त्या संबंधीची माहिती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत नेहमीच देण्याचं काम दाभोळकर प्रयोग परिवारच्या माध्यमातून चालू आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रात जे काही काम झालेलं आहे ते शेतकऱ्याच्या सोप्या भाषेत, शेतकऱ्याला समजेल अशा भाषेत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम दाभोळकर प्रयोग परिवारच्या माध्यमातून केलं जाते. एक एक मुद्द्याला आपण सुरुवात करणार आहोत. पहिल्यांदा अन्नद्रव्य व्यवस्थापन याचा आपण विचार करू. त्याच्यानंतर कीड आणि रोग व्यवस्थापन याच्यात सुद्धा आपल्याला कसे खर्च कमी करता येतील त्याचा विचार करू आणि दर्जेदार द्राक्ष उत्पादन कसं घेता येईल त्याचाही आपण या पुढच्या कालावधीमध्ये या ठिकाणी विचार करणार आहोत. सर्वात पहिला जर विचार करायचा म्हणला तर शेणखताचा विचार हा आपण सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी करणार आहोत. कदाचित आपल्याला माझे पुढचे काही वाक्य फार अचंबित करणारे वाटतील, परंतु सत्य आहे. शेणखताचा जर विचार केला, 1 एकरला शेणखत टाकायचं म्हणलं, मजुरी आणि लागणारं शेणखत याचा जर विचार केला तर साधारणपणे 40,000च्या आत होत नाहीये. 40,000 म्हणजे फार मोठा खर्च झाला. एक काळ असा होता का ऑक्टोबरला शेणखत टाकणं त्याच्यानंतर पुन्हा एप्रिलला शेणखत टाकणं असं आपणच केलेलं आहे. परंतु आज तो काळ राहिलेला नाही आहे. त्यावेळेस ब्लायटेकचा पुडा 5 रुपयाला होता. आता बोलायची गरज नाही आहे. आणि द्राक्षाचे भाव असे फार मोठ्या प्रमाणात वाढले असं काही झालेलं नाही आहे. जे काय वाढतंय ते अगदी हळूहळू मुंगीच्या चालीने द्राक्षाचे भाव वाढत आहे आणि इकडं कृषी निविष्ठांचे भाव वेगवान घोड्यासारखे पळते आहे. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या परिस्थितीत आपण द्राक्षाला पर्याय जर शोधायला गेलो तर आज कुठलाच पर्याय उपलब्ध नाही आहे. त्याच्यामुळं काही द्राक्ष, काही भाजीपाला अशाच रीतीने आपल्याला चालवावं लागणार आहे. शेणखताचा प्रयोग, शेणखताला लागणारे 40,000 ते 50,000 रुपये गेल्या 10 वर्षापासून शेणखताला पर्याय शोधायचं काम दाभोळकर प्रयोग परिवारच्या माध्यमातून चालू आहे. वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडे ते काम चालू आहे, माझ्या स्वतःकडे ते काम चालू आहे. त्यात
9 वर्ष एक शेतकऱ्यांनी तुलनात्मक प्रयोग केलेला आहे आणि त्या प्रयोगाचे निष्कर्ष तुमच्या समोर मी या ठिकाणी पहिल्यांदा मांडतोय. 9 वर्ष प्रयोग केलेला आहे. नानासाहेब पर्पलचा द्राक्ष बाग आहे. 1.5 एकरचा प्लॉट आहे. अर्ध्या प्लॉटमध्ये दरवर्षीप्रमाणे शेणखत टाकलं जाते. अर्ध्या प्लॉटमध्ये शेणखत टाकलं जात नाहीये. 9 पिकं सलग निघाले. आता हे 10वं वर्ष चालू आहे. 9 पिकं सलग निघाले. एकरी 12 ते 14 टन उत्पादन मिळालंय. पाहिजे वेळा 15 टन सुद्धा मिळालेलं आहे. उत्कृष्ट प्रतीचं उत्पादन मिळालेलं आहे. शेणखत 9 वर्षात शेणखतने, आता हे 10वं वर्ष शेणखत अजिबात दिलेलं नाही. त्या शेतकऱ्याचं नाव सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा त्या ठिकाणी जाऊन येऊ शकता. तर असं काय केलं असेल त्या शेतकऱ्यांनी? दाभोळकर प्रयोग परिवारच्या माध्यमातून मी 2000 साली लिहिलेल्या पुस्तकात त्या संबंधीचा उल्लेख आहे. त्यानंतर 2012 साली द्राक्ष शेतीचे तंत्रमंत्र हे जे पुस्तक लिहिलं त्याच्यात सुद्धा त्याचा उल्लेख आहे. तर हे सर्व करत असताना शेणखत जर टाळायचं म्हणलं तर फक्त रासायनिक खतं वापरून चालेल का? अजिबात चालणार नाही. शेणखत हे लागणारच. म्हणजे सेंद्रिय कर्ब त्या जमिनीतला वाढलाच पाहिजे, तरच दिलेले रासायनिक खतं, दिलेले जीवाणू, साहेबांनी आता जीवाणू संबंधी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. ते जीवाणू जगण्याकरता आपल्याला जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. जर जमिनीत सेंद्रिय कर्ब नसेल, सेंद्रिय कर्बयुक्त जमीन नसेल, समृद्ध जमीन नसेल, तर कुठल्याही प्रकारचे जीवाणू जमिनीत वाढत नाही पाहिजे तेवढ्या संख्येत. त्याचबरोबर दिलेले रासायनिक खतं जर सेंद्रिय कर्ब 0.3 आत जर असेल तर आपण 100 किलो रासायनिक खत दिलं तर त्याच्यापैकी 75 किलो फिक्स होऊन जाते. जर जमिनीचा सेंद्रिय कर्ब 2च्या पुढे असेल तर 100 किलो खत दिलं तर 60 किलो खत लागू पडते. एवढा मोठा फरक हा भारतात वेगवेगळ्या कृषी शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेला आहे. त्याकरता सेंद्रिय कर्ब अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो सेंद्रिय कर्ब जर वाढवण्याकरता आपण शेणखत देतोय. परंतु ज्या पद्धतीने शेणखताशिवाय द्राक्ष उत्पादनाचं तंत्र बसवलेलं आहे त्या पद्धतीमध्ये आपण जेवढं शेणखत देतोय ते फक्त एवढं पॉकेट देतोय. साधारणपणे 1.5 फूट रुंद आणि 3 फूट लांब एवढ्याच पॉकेटमध्ये आपण जमीन समृद्ध करतोय. परंतु आता मी जे काही तंत्र सांगणार आहे त्या तंत्रामुळं जेवढी काही आपली 1 एकर जमीन असेल, 2 एकर जमीन, संपूर्ण जमीन समृद्ध होते. आणि ते तंत्र आपल्याला अंगीकारण्याकरता काहीही बाहेरून आणायचं नाहीये, काहीही त्याच्यात टाकायचं सुद्धा नाहीये. ते जमीन समृद्ध ही तुझे आहे तुझं पाशी या उक्तीप्रमाणेच त्याच ठिकाणी ती होणार आहे. त्या संबंधीचे संपूर्ण प्रयोग झालेले आहेत. आपल्याकडे जर 4 एकर शेती असेल तर 3 वर्ष 1 एकरवर हमखासपणे तुम्ही त्या पद्धतीने करून बघा. खात्रीने सांगतो त्याचा फायदाच होईल, तोटा अजिबात होणार नाही. तरीही प्रत्येक गोष्ट सांगण्यापेक्षा किंवा सांगून कुणीतरी सांगितलंय म्हणून त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतः जर केली तर त्यातून अजून बारकावे आपल्याला मिळतात आणि त्याच्यातून आपण अजून पुढे आपल्या शेतीत पुढचे टप्पे गाठू शकतो. तर याकरता महत्त्वाची जी गोष्ट आहे त्या संबंधीचा खरं म्हणजे तो कालावधी आता निघून गेलाय, परंतु तुम्हाला नंतर त्याचा फायदा होईल. द्राक्षबागेमध्ये जे आपण कधी ताक टाकतो, कधी धेंचा टाकतो, तर त्याच्याऐवजी द्राक्षबागेमध्ये जे वाढल ते गवत वाढवायचे. ते कुठलंही वाढल. कोणी म्हणेल माझ्याकडं फक्त हरळच आहे, कोणी म्हणेल माझ्याकडं फक्त केनाचे, कोणी म्हणेल माझ्याकडं फक्त लोहळीचे. तर जे जे काही वाढल त्या परिसराला धरून, त्या परिसरातल्या वातावरणाला धरून जे गवत वाढल ते गवत वाढवायचे.
खूप केना असला तो हळूहळू 2-3 वर्षात कमी होतो, इतर गवतं वाढतात. खूप हरळ असली तर हळूहळू कमी होते, इतर तण त्याची जागा घेतात. तर अशा रीतीने जे वाढेल ते गवत वाढवायचे. ते गवत वाढवण्याचा सुद्धा कालावधी आहे. चुकीच्या वेळी जर गवत वाढवलं तर त्याचा तोटा होतो, योग्य वेळी गवत वाढवलं तर त्याचा फायदा होतो. ते गवत वाढवण्याचा कालावधी म्हणजे दोन्ही छाटण्यानंतर पहिले 70 दिवस वगळता पुढचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये आपण हे गवत वाढवायचे. या पद्धतीने गवत 70 दिवसानंतर वाढवल्यावर माल निघेपर्यंत किंवा आपली काडीची पक्वता होईपर्यंत हे वाढवायचं आहे. त्याने काय होतं, गवत जर वरती समजा एवढं वाढलं तर तेवढ्याच खाली त्याच्या मुळ्या वाढतात. ज्या वेळेस ते गवत आपण आडवं पाडून त्याच्यावर तणनाशक मारतो त्यावेळेस ते मुळापर्यंत सडत जातं. मुळापर्यंत सडत गेल्यामुळं संपूर्ण त्या जमिनीत ज्या मुळा आहे त्या ठिकाणी सगळीकडं त्या मुळा साडल्यानंतर जो शेणखतानंतर तयार होणारा पदार्थ सेंद्रिय कर्ब तो संपूर्ण जमिनीत तयार होतो. आणि त्याचा फायदा फक्त एवढा शेणखताच्या पॉकेटऐवजी संपूर्ण जमिनीला त्याचा फायदा मिळतो. म्हणून या पद्धतीने कामकाज केलं पाहिजे. आणि ते गवत वाढवताना जेवढं जास्त वाढेल तेवढं आपल्या फायद्याचं राहणार आहे. पहिले 70 दिवस का वाढवायचं नाही, जगात झालेल्या संशोधनानुसार, कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीत झालेल्या संशोधनानुसार पहिले 70 दिवस द्राक्ष वेलीला जेवढे घटक लागतात त्यातले 80% घटक हे पहिले 70 दिवसात उचलले जातात. नंतर राहिलेले फक्त 20% घटक उचलले जातात. त्यात पोटॅश आणि बाकीचे थोड्या प्रमाणात असतात. हे कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीत झालेलं संशोधन आहे. भारतीय ICARमध्ये झालेलं संशोधन आहे. इस्रायलमध्ये झालेलं संशोधन आहे. प्रत्येक संशोधन प्रबंध या संबंधीचे मी स्वतः अभ्यासले आहे. त्यानुसार हे आपल्यासमोर बोलतोय. तर या सगळ्या गोष्टी करता पहिले 70 दिवस गवत वाढवायचं नाही, कारण न्यूट्रिएंट द्राक्ष वेलीला घ्यायचे असतात. आणि तिथं जर गवत वाढवत गेलो तर ते स्पर्धा करेल, बाग पिवळी पडती. या संबंधीचे सुद्धा प्रयोग केले. पहिले 70 दिवस खूपच आपण जर गवत वाढवायला लागलो तर एप्रिल छाटणीनंतर काडी चांगल्या रीतीने जाड होत नाही. आणि ह्या वेळेस जर बघितलं तरी ह्या वेळेस त्याच्यामुळं थ्रिप्स वाढणार, त्याच्यामुळे काडीची जाडी वाढणार नाही, त्याच्यामुळे दव लावून धरलं जाईल, डावणी वाढणार, हे सुद्धा नक्कीच होतं. म्हणून कुठलीही गोष्ट अंधश्रद्धाळूपणे न करण्यापेक्षा श्रद्धा ठेवून विज्ञानाने सिद्ध होईल त्याप्रमाणेच केली पाहिजे. तर या रीतीने हे काम केलं पाहिजे. आणि हे करत असताना स्वतःच्या छोट्या प्लॉटवर केलं पाहिजे. या पद्धतीनेच काम माझ्याकडे काही प्लॉट सोडलेले आहे, त्या ठिकाणी चालू आहे. त्याच्यानंतर आपल्या तालुक्यामध्ये सावरगावला अनिल कुशारे आहेत. ते अनिल कुशाऱ्यांकडं तुलनात्मकरित्या हे 9 वर्ष काम झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर दाभोळकर प्रयोग परिवारचं जे ऑनलाईन चर्चासत्र झालं त्या माध्यमातून हे शेतकऱ्यांसमोर मांडलेलं आहे. त्याचप्रमाणे दिंडोरी तालुक्यात बोपेगावला भानुदास कावळे आणि किरण कावळे यांच्याकडे सुद्धा हे काम चालू आहे. त्यांच्याकडे 10 वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. तिथं जी जमीन आहे ती जमीन खोल काळी जमीन आहे. आणि त्या ठिकाणी या रीतीने गवत वाढवत असल्यामुळं त्यांनी 10 वर्ष शेणखत दिलेलं नाही. त्यापैकी एक शेतकऱ्यांनी 6 वर्षानंतर शेणखत दिलं, एकाने 10 वर्ष दिलेलं नाही. तर विशेषतः काळ्या जमिनीमध्ये हे लवकर लागू पडतं. याचा अर्थ असा नाही का मुरमाड जमिनीत कामच नाही. अनिल कुशाऱ्यांकडे जो प्रयोग झाला आहे तो 1.5 फूट काळी माती आणि खाली मुरुम अशा जमिनीत झाला आहे. तर याचा आपण जरूर विचार करा. थोड्या प्रमाणातून आपण आपलं पूर्ण क्षेत्र याच्याकडे हमखासपणे डायव्हर्ट करू शकता. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा रासायनिक खतं. रासायनिक खतामध्ये NPK आहेत, मायक्रो न्यूट्रंट आहेत. आता हे आपल्याला द्यायचेच असतात, आपण देतच असतो.
परंतु ते किती दिले पाहिजे आणि कसे दिले पाहिजे आणि केव्हा दिले पाहिजे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. गेल्या 4 वर्षापासून मी स्वतः माझा द्राक्षबाग ऑगस्टमध्ये छाटतोय. त्याच्यापैकी 1 वर्ष 100% क्रॅकिंगनी गेला, तेही सांगायलाच पाहिजे. असं काही नाही का क्रॅकच झालं नाही. त्याच्यानंतर पुढच्या वर्षी एक 20-25% क्रॅक झाला. 1-2 वर्ष चांगलाही झाला, चांगले पैसे झाले. परंतु मुद्दा मी जो पुढचा सांगणार आहे तो असा, छाटणी करण्यापूर्वी, इथ्राईल फवारणी करण्यापूर्वी पर्णदेठ परीक्षण आम्ही करून घेतोय. पर्णदेठ परीक्षण त्यावेळेस जे करतोय त्याला आपल्या भारतात कुठलेही नॉर्म्स नाही आहे, हे तेवढंच खरं. का जे आपण पर्णदेठ परीक्षण फ्लावरिंगमध्ये जे करतो आणि फ्लावरिंगमध्ये केल्यानंतर ते नॉर्म्स असतात, त्या नॉर्म्सला आपण जुळून घेतो आणि त्याच्यानंतर आपण म्हणतो हे कमी आहे, हे जादा आहे, हे बरोबर आहे. असे नॉर्म्स हे उपलब्ध नाही. परंतु मी स्वतः केलेल्या कामानुसार मी सांगेल, जर आपण इथ्रेल फवारण्यापूर्वी जर पर्णदेठ परीक्षण करून घेतलं आणि त्याच्यानंतर तो रिपोर्ट जर आपल्या समोर आला तर त्याच्यात समजा दाखवलं नायट्रोजन कमी, समजा नायट्रोजनच्या बाबतीत वेगळं काम करायचं आहे, फॉस्फरसच्या बाबतीत वेगळं काम करायचं आहे, पोटॅशच्या बाबतीत वेगळं काम करायचं आहे. तर नायट्रोजन कमी दाखवलं समजा, तर बाबाजी कृषी सेवा केंद्राने हे शेड्यूल तुमच्यापर्यंत दिलेलं आहे. हे शेड्यूल असं आहे, याच्यात जे खताचं शेड्यूल आहे त्या खताच्या शेड्यूलमध्ये ते तयार करताना जगातील वेगवेगळ्या संशोधन संस्थात जे काम झालंय त्यानुसार समजा फॉस्फरस आहे, फॉस्फरसची वर जास्त गरज केव्हा आहे, मग त्यानुसार खाली केव्हा द्यायचा आणि त्याच्यानंतर तो किती दिवसात वर उचलला जाईल. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण दिलं हे, त्यानुसार मग त्यावेळेस फॉस्फरस द्यायचा. पोटॅश केव्हा द्यायचं, नायट्रोजन केव्हा द्यायचं, मायक्रोन्यूट्रन कुठलं केव्हा द्यायचं, मॅग्नेशियम केव्हा द्यायचं, झिंक केव्हा द्यायचं, फेरस केव्हा द्यायचं, हे सगळं जे ह्या शेड्यूलमध्ये दिलं आहे ते वैज्ञानिकदृष्ट्या विचार करून दिलेलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून हे शेड्यूल वापरलं जातं आहे. त्याच्यात तुम्हाला पाहिजे तसे बदलही करू शकता. तर अशा रीतीने जर पर्णदेठ परीक्षण करून घेतलं तर पर्णदेठ परीक्षणाला साधारणपणे 600 ते 800 रुपये लागतात. नायट्रोजनच्या बाबतीत आपण बोलत होतो. नायट्रोजन गेल्या 7-8 वर्षाचा जर विचार केला, गळकूज होते. पूर्वी गळकूज होत नव्हती, आता गळकूज मोठ्या प्रमाणात होते. म्हणून नायट्रोजन हा बेसिक डोसमध्ये अजिबात गेला नाही पाहिजे. त्याच्यानंतर ज्यावेळेस स्प्राउटिंग होतं, जर पाऊस चालू असेल तर नत्र अजिबातच द्यायचं नाही. जर पाऊस चालू नसेल, तीव्र ऊन पडला असेल तर स्प्राउटिंग होताना 5-5 किलोचे 2 डोस युरियाचे ते फक्त द्यायचे. त्याच्यानंतर पुढे शेंड्याकडे पाहून आपल्याला नायट्रोजन द्यायचं आहे. शेंडा जर चांगल्या रीतीने चालत असेल, शूटची जाडी जर चांगली असेल तर नायट्रोजन द्यायचीच गरज नाही आहे. जर शेंडा थपकत असेल, शूटची जाडी कमी असेल आणि पावसाळी परिस्थिती नसेल तर गरजेनुसार एका वेळेस 5 ते 7 किलो नायट्रोजन, म्हणजे नायट्रोजन युरियाच्या माध्यमातून नायट्रोजन मिळतो. अशा रीतीने नत्राचं काम चालू ठेवायचं आहे. त्याच्यानंतर सेटिंग होईपर्यंत असं काम चालू ठेवायचं आहे. बऱ्याच वेळा नत्र द्यावाच लागत नाही. सेटिंग नंतर जेव्हा ज्या वनस्पतीच वाढीची गरज असते तेव्हा नायट्रोजन लागत असतो.
मण्याची वाढ होते. मण्याची वाढ होताना इतर न्यूट्रनप्रमाणेच नायट्रोजन लागणार आहे. तर सेटिंगनंतर गळकुजीची भीती कमी होऊन जाते. म्हणून सेटिंगनंतर टप्प्याटप्प्याने नायट्रोजन कसा द्यायचा ते या शेड्यूलमध्ये सांगितलं आहे. त्या पद्धतीने आपण देऊ शकता. आता फॉस्फरसचे अनेक स्रोत आहे मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे. तेही आपण टप्प्याटप्प्याने वापरायला हरकत नाही. परंतु आज आपल्या या विषयाला धरून कमीत कमी खर्चात दर्जेदार द्राक्ष उत्पादन कसं काढता येईल याचा विचार करून फॉस्फरस देताना बेसिक डोसमध्ये सुपर फॉस्फेट जे पूर्वी सरलाच दिलं जायचं ते गेल्या काही वर्षात आपण बाजूला केलं आहे. तर ते बाजूला अजिबात करायला नको आहे. त्याचं कारण असं, सुपर फॉस्फेटमधील फॉस्फरस हा हळूहळू लागू पडतो आणि सुपर फॉस्फेटमध्ये 16% फॉस्फरस आहे. त्याचबरोबर सुपर फॉस्फेटमध्ये 21% कॅल्शियम आहे. ते आपल्याला फॉस्फरसच्याच भावात फ्रीमध्ये मिळतं. त्याच्यानंतर 12% सल्फर आहे. जे सल्फर जमिनीचा pH कमी करतं, जे सल्फर सगळे दिलेले खतं उचलण्याकरता मदत करतं आणि जे सल्फर द्राक्ष पिकाकरता महत्त्वाचं आहे ते सल्फर आपण अजून वेगळा 50 किलोचा जरी डोस देत असले तरी याच्यातून सुद्धा मिळतं. म्हणून सुपर फॉस्फेट हे बेसिक डोसमध्ये दिलं पाहिजे. ते दिल्यानंतर पूर्वी जिथं शेणखत पडलेलं आहे त्या ठिकाणी ते असं हलवून दिलं पाहिजे, विळ्याने किंवा कशाने तरी हलवून. कारण ते जेवढं पसरून देऊ आपण तेवढंच पसरलेलं राहतं. नंतर ते फार पसरत नाही. जसं नायट्रोजन हळूहळू पसरतो तसं ते पसरत नाही. म्हणून जेवढं पाणी पसरेल तेवढ्या जागेत ते पसरून द्यायचे. त्या सुपर फॉस्फेटमध्ये 51% दरम्यान भूसुधारक असतं, जिप्सम असतं. त्या जिप्समचा फायदा असा असतो की ते ज्या जमिनीत निचरा होत नाही त्या जमिनीत निचरा करायचं काम करतं. ज्या जमिनीत पाणी लवकर निचरून जातं, खूप मुरमाड जमीन आहे त्या ठिकाणी पाणी लावून धरण्याचं काम करतं. तर असं हे बहुगुणी आणि अत्यंत स्वस्त असलेलं सुपर फॉस्फेट एकरी 150 ते 200 किलोचा डोस हा वर्षातनं एकदा आपण दिला पाहिजे. त्याच्यानंतर पीटीओल ॲनालिसिसमध्ये फॉस्फरस फार जास्त दाखवला असं सहसा होत नाही. त्यामुळे या शेड्यूलमध्ये दिल्याप्रमाणे फॉस्फरस आपण दिला पाहिजे, वेगवेगळ्या स्वरूपातला, विद्राव्य खतातला किंवा काही इतर खतातला. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे पोटॅश. पोटॅशची एक बॅग जर घ्यायची झाली तर 2400 ते 2500 रुपयाच्या आसपास पैसे लागतात. आणि तेच पोटॅश आपल्याला जर पीटीओल ॲनालिसिसमधून कळालं का चांगल्या प्रमाणात येतं तर ज्या 2 ते 2.5 बॅग आपल्याला लागणार आहे त्यापैकी एक बॅग जरी वाचली तरी आपले 2400 रुपये वाचणार आहे. आणि दुसरा फायदा असा, जर एखादं न्यूट्रंट जास्त प्रमाणात आहे तरी आपण देतोय तर त्याचा द्राक्षाचं उत्पादन वाढण्याशी फायदा, उत्पादन वाढत नाही, त्याने उत्पादन घट होते. ही एक महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. जे अगोदरच आहे पुन्हा आपण ते देतोय तर तो घटक जास्त झाल्यामुळे इतर घटकांवर ताण पडून उत्पादनात घट होते, दर्जामध्ये घट होते, साखर कमी भरते. हे दुष्परिणाम आपण समजून घेतले पाहिजे आणि याच्याकरता पर्णदेठ परीक्षण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि पर्णदेठ परीक्षणात माझ्याकडचं मी उदाहरण सांगतो तुम्हाला. जे सुरुवातीच्या ज्या प्लॉटचं मी बोललो त्या प्लॉटमध्ये पोटॅश हे 4 पर्यंत दाखवलं होतं. म्हणजे एकदम जास्त दाखवलं. एकदम जास्त दाखवल्यामुळं मी पोटॅश त्या प्लॉटला दिलंच नाही. त्या प्लॉटला पोटॅश
पाणी उतरेपर्यंत दिलं नाही, पाणी उतरल्यानंतरही दिलं नाही, तरीही 1 ग्रॅम पोटॅश न टाकता त्याची मॅच्युरिटी घडापर्यंत आली होती. हा फायदा पर्णदट परीक्षणाचा आहे. हा आपण समजून आणि त्याप्रमाणे कामकाज केलं पाहिजे. त्याच्या दुसऱ्या वर्षी पोटॅश 3.5% दरम्यान दाखवलं. पाणी उतरताना एक 5 किलोचे 2 डोस दिले आणि त्याच्यानंतर तिसऱ्या वर्षी ते पोटॅश अजून कमी झालं, 2.5पर्यंत आलं. मग त्यावेळेस मी एक 20 किलो पोटॅश दिलं फक्त. पोटॅश देताना 2 गोष्टी महत्त्वाच्या आपण समजून घ्यायच्या असतात. एक म्हणजे पर्णदट परीक्षण आणि दुसरं म्हणजे काडीची मॅच्युरिटी. जर समजा 6-7 mm मणी झाले आणि काडीची मॅच्युरिटी तळातून एखादं पेरं जर पक्क व्हायला सुरुवात झाली असेल तर पुढं जाऊन 1 ग्रॅमही पोटॅश देण्याची अजिबात गरज नाही. आपल्याला मॅच्युरिटी जी आहे, माल तयार होताना मॅच्युरिटी 1 ते 2 पेरे मागं पाहिजे. ती घडाच्या पुढं नको जायला. घडाच्या पुढं जर गेले त्याला अतिउत्कृष्ट माल मानतात, पण तो अति लवकर क्रॅक होतो. एक 8 वर्षापूर्वी आपल्याकडे सगळीकडे पाऊस पडला होता निफाड तालुक्यामध्ये आणि खूप सारे बाग क्रॅक झाले होते. त्यावेळेस एक प्रयोग केला आम्ही. 10 वेगवेगळ्या गावांमधले प्लॉट निवडले. त्याच्यापैकी 5 प्लॉट असे निवडले का ते क्रॅक झालेले नाही आणि 5 प्लॉट असे निवडले का ते क्रॅक झाले. मग त्याच्यात वेगवेगळ्या जमिनी, वेगवेगळा परिसर आणि हा सर्व डाटा तयार केला. हा डाटा तयार केल्यानंतर NRCशी बोललो आणि NRCला सांगितलं की असा असा डाटा आम्ही कलेक्ट करतोय आणि तो तुमच्याकडे ॲनालिसिसला पाठवतोय, तर तुम्ही त्याचं ॲनालिसिस करून हे प्लॉट क्रॅक झाले याच्यात न्यूट्रिएंट काय लेवल होती आणि हे जे क्रॅक झाले याच्यात न्यूट्रिएंट काय लेवल होती, तर त्याचे जे रिझल्ट आले त्यानुसार ज्या ठिकाणी पोटॅश खूप हाय झालेलं होतं त्या ठिकाणी क्रॅकिंग होतं. ज्या ठिकाणी पोटॅश मध्यम प्रमाणात होतं, ऑप्टिमम लेवलला होतं, तिथं क्रॅकिंग नव्हतं. याचा अर्थ पोटॅश कमी द्यायचं असं अजिबात नाही, योग्य प्रमाणात द्यायचं हा त्याचा अर्थ आहे. अजिबातच दिलं नाही तर चालणार नाही आणि पर्णदट परीक्षणानुसार द्यायचं. म्हणजे बऱ्याच वेळा क्रॅकिंग आपण म्हणतो आणि त्यावेळेस उत्तरं शोधायचा जो प्रयत्न करतोय ना, त्यावेळेस आपल्या हातात खरं म्हणजे काहीच नसतं. क्रॅकिंगचं उत्तर जर शोधायचं असेल तर आत्तापासूनच आपण कामाला लागलं पाहिजे. पर्णदट परीक्षण केलं पाहिजे. पर्णदट परीक्षणानंतर आपण त्याप्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन करून पोटॅश जर जास्त असेल तर ते कमी केलं पाहिजे. एक्सेस पोटॅश करून मनी कडक करू आणि मग थोडा जरी पाऊस पडला तर क्रॅक होऊन वर्ष वाया जाते. हे उत्तर अमुक एक फवारल्याने पोटॅश क्रॅकिंग होणार नाही इथपर्यंत अजून आलेलं नाही आहे. हे उत्तर कदाचित भविष्यात येईल, परंतु या रीतीने जर गेलं तर क्रॅकिंगच्या बाबतीत निश्चितपणे ज्या ठिकाणी घडातले 50 मणी क्रॅक होणार आहे त्या ठिकाणी 10 मण्यावर भागेल. काही ठिकाणी जिथं 10 मणी क्रॅक होत्या तिथं 2 मण्यावर भागेल किंवा होणारही नाही. तर ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या बाबतीत. त्यानंतर कॅल्शियमची जी फवारणी करतोय आपण क्रॅकिंग होऊ नये म्हणून, त्या सगळ्या फवारण्या आपण बऱ्याचदा पुढे करतोय. साधारणपणे 8-9 mm नंतर, पाणी उतरायच्या दरम्यान, पाणी उतरल्यानंतर. परंतु राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रात झालेल्या प्रयोगानुसार डॉक्टर उपाध्याय यांच्याशी प्रत्यक्ष चर्चेतून ज्या काही गोष्टी लक्षात आल्या त्या या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय. त्यांच्या म्हणण्यानुसार असं लक्षात आलेलं आहे जे कॅल्शियम आपल्याला द्यायचं आहे ते सर्वात जास्त जे शोषलं जातं आहे ते मनी सेटिंग ते 6 mm हा जो पिरियड आहे ह्या पिरियडमध्ये सर्वात चांगलं कॅल्शियम शोषलं जातं आहे. तर जे काही आपले कॅल्शियमचे स्प्रे इकडं तिकडं असतील त्याचं बघा कसं करायचं. परंतु
मी आपल्याला एक ठामपणे सांगेल, डोळ्यात येण्याच्या अगोदर एक कॅल्शियमचा स्प्रे द्या आणि त्याच्यानंतर सेटिंग होताच 2 MM पासून तर 6 MM पर्यंत त्या पिरियडमध्ये 2 चिलेटेड कॅल्शियमचे स्प्रे हे दिले पाहिजे. मग त्यावेळेस जर आपले हार्मोन जात असतील तर हार्मोनच्या माध्यमातून द्या, जसं आपलं शेड्यूल असेल ते. हार्मोन्स हा एक वेगळा विषय, आज सगळेच विषय इथं घेणं शक्य नाही आहे. तर हे कॅल्शियम आपल्याला जास्तीत जास्त रीतीने शोषलं गेलं तर पुढे क्रॅकिंग होऊ नये म्हणून त्याचा फायदा होणार आहे आणि ते या पिरियडमध्ये दिलं पाहिजे. आणि पोटॅशचं जे कामकाज आहे त्या ह्या रीतीने जर आपण ठेवलं तर निश्चितपणे झालेल्या प्रयोगातून जे काही निष्कर्ष आले त्याप्रमाणे क्रॅकिंग निश्चितपणे कमी होणार, याच्यात अजिबात शंका नाही. त्यानंतर मॅग्नेशियम आहे. मॅग्नेशियम म्हणजे सगळे जे न्यूट्रंट आहे, इतक्यात साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं, आपण सगळं काही आणून ठेवलं आणि तिथं मीठ जर नसलं तर ते जेवण जात नाही. तर असेच हे बाकीचे न्यूट्रंट आहेत. मॅग्नेशियम जे आहे, पानं पिवळ्या आणि हिरव्या असं एकदम शेवटी सगळं जर झालं तर मग आपण म्हणतो मॅग्नेशियमची कमतरता आली आणि नंतर मग फवारी करा. तोपर्यंत 80% वेळ निघून गेलेली असते. मायक्रोन्यूट्रनच्या बाबतीत मायक्रोन्यूट्रनच्या कमतरतेची सुरुवात कशी होईल त्यासंबंधीचे प्रयोग, त्यासंबंधीचे ॲनालिसिस, त्यासंबंधीचे फोटोग्राफ्स याच्यावर गेल्या 7 वर्षापासून अशोक पाटील नावाचे एक शेतकरी, त्यांच्याकडे हे काम दिलेलं आहे. ते आणि मी समन्वयाने हे कामकाज करतोय. कदाचित पुढचे एखाद्या दुसऱ्या वर्षात त्याचे रिझल्ट बाहेर येतील. परंतु प्रथमदर्शनी आता जे काही आलंय त्यानुसार मॅग्नेशियम सल्फेट देताना जे पानं काडीच्या जवळच्या भागापासून तर मध्य भागापर्यंत, म्हणजे जो नवा शूट असतो त्याच्या मध्य भागाचे पानं आणि विशेषतः सावलीच्या ठिकाणचे पानं, त्या ठिकाणी पिंगट हिरवटपणा किंवा पिंगट हिरवट म्हणता येणार नाही त्याला, गर्द हिरव्यापेक्षा थोडासा कमी हिरवेपणा असा जर पानात दिसायला लागला आणि शिरा हिरव्या वाटायला लागल्या, त्याच वेळेस खरं मॅग्नेशियम देण्याची गरज असते. आपण खूप उशिराचं ते बघितलेलं असतं का शिरा हिरव्या आणि पानं पिवळे आणि मग मॅग्नेशियम द्या, त्यावेळेस 80% वेळ निघून गेलेली असते. तर अशा वेळेस जर हे दिलं तर नक्कीच त्याचा फायदा होतो. वेळ निघून गेल्यानंतर त्याचा फायदा होत नाही. त्याच्यानंतर झिंकचं जर बोलायचं झालं तर झिंकच्या कमतरतेचे वेगवेगळे फोटोग्राफ्स आपल्याकडे असतील. त्यापैकी पानाचा अर्धा भाग छोटा आणि अर्धा भाग मोठा असं जर दिसायला लागलं आणि हे बऱ्याचदा 5-6 पानं आले का पहिले तेव्हाच लक्षात येतं. आणि मायक्रोन्यूट्रनची गरज ही एकूण मायक्रोन्यूट्रनच्या गरजेच्या 80% गरज ही मनी सेटिंग होईपर्यंत असते. 80% गरज, 20% नंतर शेवटपर्यंत असती, पण 80% गरज तिथं असती. तर याच्याकरता झिंक जर आपल्याला सुरुवातीला वाटलं बा एक बाजू पानाची छोटी आणि एक मोठी, तर अशा वेळेस आपण चिलेटेड झिंकच्या माध्यमातून त्या ठिकाणी झिंक दिलं पाहिजे. त्याचबरोबर शेंडा कमी चालत असेल, शेंडा थपकत चालत असेल तर त्याला 3 न्यूट्रिएंट त्या ठिकाणी कमतरता असू शकते. त्यामध्ये पोरांची कमतरता असू शकते. त्यानंतर त्या ठिकाणी मॉलिबेडियम सुद्धा जर नत्राचे डोस दिले आपण तरी वाढ मिळत नाही, तर नक्कीच मॉलिबेडियम कमी असतं. आणि मॉलिबेडियम हे किती द्यायचं, तर ते फक्त प्रति 200 लिटर करता 15 ते 20 ग्रॅम द्यायचं असतं. प्रति 200 लिटर करता 15 ते 20 ग्रॅम द्यायचं असतं. 25 ग्रॅमच्या पुढं अजिबात जायचं नसतं. म्हणजे एकरी 50 ग्रॅमचा डोस असतो आणि जमिनीत शक्यतो ते द्यायचंच नसतं. याचा अतिरेक करता कामा नये, ही एक महत्त्वाची गोष्ट आपण या ठिकाणी समजून घेतली पाहिजे. त्याच्यानंतर आपण
GA देतो, CPP देतो, वेगवेगळे हार्मोन्स देतो. त्या हार्मोन्सचे चांगले परिणाम मिळण्याकरता त्याला काय सपोर्ट करतो हे सुद्धा आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे. निस्तेच एकीकडे हार्मोनचे डोस वाढवायचे आणि ते डोस उचलण्याकरता जर परिस्थिती योग्य नसेल, वेलाची परिस्थिती योग्य नसेल, जमिनीची परिस्थिती योग्य नसेल, पाण्याची परिस्थिती योग्य नसेल, तर ते नुसते डोस देऊन काहीच फायदा होत नाही. कमी डोसमध्ये दर्जेदार उत्पादन घेण्याकरता आपल्याला हार्मोन्स झाडात तयार होण्याकरता, बाहेरून दिलेल्या हार्मोन्सला सपोर्ट करण्याकरता झिंक हा एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला हार्मोनचं ॲप्लिकेशन करायचं आहे, एक तर त्याच्या 1 किंवा 2 दिवस अगोदर झाडाला तयार करा यासारख्या स्प्रेमधून. आणि आता डिझेल 100 रुपये गाठले, याचा वेगळा स्प्रे, त्याचा वेगळा स्प्रे, त्याचा वेगळा स्प्रे, असं कशाचे वेगळे स्प्रे द्यायचे. ठीक आहे, सायंटिस्ट लेवलला एकदम योग्य आहे त्यांचं, कुठल्याही सायंटिस्टला अजिबात नावं ठेवायला नको आहे. कारण तो 2 शब्द जरी बोलतो तर त्यांनी कमीत कमी 2 वर्ष काम केलेलं असतं, त्याच्यानंतर तो बोलत असतो. कारण प्रयोग गेल्या 30 वर्षापासून मी करतोय आणि त्याच्यामुळे तो किती त्रास होतो याचीही कल्पना मला आहे. तर शेतकरी म्हणून माझ्या जे काही लक्षात आलेले आहे, आपल्याला हे मायक्रोन्यूट्रंट जर द्यायचे असतील तर ते सेपरेट, जेव्हा आपल्याला समजा सेटिंग झाल्या आपल्याला द्यायचं आहे, तर त्यावेळेस बोरान आहे, कॅल्शियम आहे आणि झिंक आहे, एकत्र चालू शकतो त्याचा एक स्प्रे. परंतु सिंगल ज्यावेळेस द्यायची वेळ येते ना, त्यावेळेस आपण कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा मॅनकोझेब ह्यापैकी एकात मिक्स करून देऊ शकता. फार मोठी अडचण येत नाही किंवा अडचणच येत नाही. ज्याच्यात मिक्स करायचं नाही ते आपण पुढे बघणार आहोत. याच्यानंतर बोरान जो घटक आहे तो मिठासारखा कमी प्रमाणात लागतो, पण अत्यंत महत्त्वाचा असतो. आता त्याच्या जगात झालेल्या संशोधनानुसार कुठल्या स्टेजला बोरानची गरज असते ते वेगवेगळं ठरलेलं आहे, संशोधन झालेलं आहे. घड निघताच जर खूप पाऊस असला, समजा पाऊस चालू आहे सारखा, वापसा गेलाय, मुळी गेली, तर अशा वेळेस जे काही घड अशी गोळी घड तयार होतात बघा, गोळी घड तयार होऊन ते गळून जातात, तर ते मुळीच्या अभावी होतं. परंतु ज्या वेळेस ते मुळी व्यवस्थित आहे आणि अशा वेळेस जर व्हायला लागले तर त्या ठिकाणी बोरांची कमतरता असते. म्हणून फार मोठा डोस न देता प्रति 200 लिटर करता 50 ग्रॅम बोरान, प्रति 200 लिटर करता 50 ग्रॅम बोरान असं घड दिसू लागताच 2 स्प्रे द्यायचे. 1-2 दिवसाच्या अंतराने 2 स्प्रे द्यायचे. वेगवेगळ्या स्टेजेसला मागे पुढे बाग फुटत असतो, त्यावेळेस ते कव्हर करून घेते. त्याच्यानंतर फ्लावरिंगमध्ये येताना, फ्लावरिंगमधून जस्ट सेटिंग होताना, म्हणजे जस्ट सेटिंग आपलं 1 mm 1.5 mm मणी असं जेव्हा सेट होतो ना, त्या सेटिंगमध्ये बोरांची गरज असते, त्यावेळेस 1 स्प्रे द्यायचा असतो आणि पाणी उतरताना 1. तर अशा रीतीने हे द्यायचं असतंय. गेल्या 10-12 वर्षापासनं, त्याच्यापूर्वी फ्लावरिंगच्या दरम्यान मायक्रोन्यूट्रंट द्यायचे नाही असं म्हणलं जायचं आणि कदाचित ते त्या परिस्थितीला योग्य होतं. कारण ते जर दिले तर सेटिंग वाढतं असं म्हणलं जायचं आणि ते बरोबर होतं. परंतु आता सेटिंग कसं वाढवायचं हाच मोठा प्रश्न आहे. कारण गळकूजच गेल्या 5-7 वर्षात एवढ्या प्रमाणात वाढायला लागली, त्याच्यामुळे एकदा सेटिंग करून घ्या, नंतर हाताने काढणं होईना. पण सेटिंगच झाली नाही तर आपण काय करणार? गळकुजीचा विचार करता, सेटिंग होण्याकरता झिंक आहे, बोरान आहे, सुरुवातीचा कॅल्शियम आहे, डोळ्यात येण्याच्या दरम्यानचा, हे घटक अत्यंत महत्त्वाचे आहे. खूप ओव्हरडोस न देता याचे योग्य वेळी योग्य प्रमाणात आपण नियोजन केलं पाहिजे. त्याच्यानंतर मँगेनीज, हिरवं पान दिसतं आणि छोटे छोटे असे टिपके, असे पिवळट टिपके जेव्हा दिसतात आणि ज्या किनारी आहे त्या किनारी, समजा 7 किनारी जर असतील पानाला तर ते 12-14 किनारी तयार होतात. त्यावेळेस
मॅंगॅनीज कमी आहे असं समजून पान छोटा असतानाच ते लक्षात येतं. बारीक निरीक्षण करणं खूप महत्त्वाचं आहे. निरीक्षण करून मॅंगॅनीजसुद्धा गरजेनुसार दिलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे कीड आणि रोग नियंत्रण. कीड आणि रोग नियंत्रण याचा विचार करता फळ छाटणीच्या अगोदरच आपल्याला काय काय करता येईल त्याचा या ठिकाणी आपण विचार करू. गेल्या 4-5 वर्षापासनं बाग छाटल्यानंतर फुटायला सुरुवात होताना काळी अळी यायला लागली आणि ती रात्रीतून 4-4 झाडं, 5-5 झाडं, 6-6 झाडं खतम करायला सुरुवात केली तिने. तर ही अळी दिवसा आपण बागेत फिरायला गेलं का कुठंच दिसत नाही, खाली जाऊन लपलेली असते किंवा कुठंतरी सालीच्या आड लपलेली असते. रात्री 8 नंतर तिचं आगमन होतंय, तोपर्यंत दिसतच नाही आहे. तर ही अळी मारण्याकरता HNPV व्हायरस वेगवेगळ्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे. आधी बारीक निरीक्षण करा, ही अळी आपल्याकडं आहे का, आणि असेल तर याचा एक स्प्रे जर आपण केला छाटणीच्या अगोदर तर निश्चितपणे त्याचं नियंत्रण होतं. त्याच्यानंतर गुडद्या यावर्षी बऱ्याच ठिकाणी जास्त प्रमाणात दिसतोय. गुडद्याचं नियंत्रण करण्याकरता आपण छाटणीच्या अगोदरच इमिडाक्लोप्राइड किंवा गुडद्यावरचे बरेच औषधं आहेत, ते काय मी तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. ते जे काही तुम्हाला योग्य वाटत असेल ते छाटणीपूर्वीच एक स्प्रे देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हा पाऊस आता गेल्या 15-20 दिवसापासून चालू आहे, अगोदर नव्हता. आणि या परिस्थितीमध्ये करप्याचे बीजाणू वाढलेले आहेत, डावणीचे बीजाणू वाढलेले आहेत. त्याच्यानंतर भुरीचे बीजाणू वाढलेले आहेत. तर हे सर्व बीजाणू छाटणी होताच लगेच आपल्या बागेवर अटॅक करणार आहे. तसे होऊ नये म्हणून छाटणी करण्यापूर्वी सर्वात स्वस्त, सर्वात प्रभावी बोर्डो मिश्रण प्रति 200 लिटर करता 600 ग्रॅम मोरचूत, 400 ग्रॅम चुना, 250 ग्रॅम सल्फर, pH अजिबात पाहायचा नाही. पानं असताना इथ्रेल मारल्यानंतर 5व्या-6व्या दिवशी चालेल किंवा इथ्रेल मारायच्या आधीही चालेल. पानं असताना एकच स्प्रे एकरी 600 लिटर द्यायचा. कमीत कमी खर्चात प्रभावी नियंत्रण, पावसात सुद्धा चांगलं काम करणारं असा हा एक स्प्रे. आणि त्याच स्प्रेमध्ये मी उडद्याचं औषध टाकून देऊ शकतात. वेगळा स्प्रे मारण्याची गरज नाही, डिझेल पुन्हा वेगळं खर्च करण्याची गरज नाही. अशा रीतीने छाटणीपूर्वी हा एक स्प्रे भुरी नियंत्रणाकरता, कीड नियंत्रणाकरता महत्त्वाचा आहे, त्याचा आपण वापर करा. त्याच्यानंतर आपण रोग नियंत्रण, त्याच्यामध्ये औषध उपाययोजना कशी केली पाहिजे त्याचा या ठिकाणी थोडक्यात विचार करूया. एकदा बाग छाटला का त्याच्यानंतर पुन्हा 1-2 स्प्रे एकरी 400 लिटर बोर्डोचे देऊन घ्या. काडीवर चांगलं कव्हरेज मिळून जाईल, बीजाणूंची संख्या कमी होईल. जर आपला बाग छाटला आणि आजूबाजूच्या किंवा हवा इकडून येते आणि तो शेजारच्याचा बाग छाटलेला नाही तर त्याचे 5-5 झाडं मारून घ्या. त्याला जर अजून 15 दिवसांनी छाटायचं असेल, कारण तेच बीजाणू इकडे येत आहे. हे मी प्रत्यक्ष काम करताना माझ्या लक्षात आलेली गोष्ट आहे. डॉक्टर सावंतांनी आपल्याला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. परंतु आम्ही जो प्लॉट छाटतोय यावर्षी ऑगस्टऐवजी तो 2 सप्टेंबरला छाटला आहे.
तर तिथं काय होतंय, इतर भाग छाटलेले राहत नाही, परंतु ज्या बाजूने हवा आहे त्याच बाजूने शेवटच्या गल्लीवर पहिला डावणी येतोय, त्याच्यानंतर मग दुसऱ्या, नंतर तिसऱ्या, मग पूर्ण बागेत तो पसरतोय. आणि मग ती सुरुवात कुठून आहे, तर मग इकडं जर 2 पानं दिसले तर तिथं 20 पानं काढायला राहतात झाडावर. म्हणजे हे 100% खरं आहे का हवेच्या झोतातनं डावणीचे बीजाणू दुसऱ्या पानावर येतात आणि डावणी पसरतो आणि मग आपला खर्च दुप्पट वाढून जातो. हा वाढू नये म्हणून जर आपला प्लॉट लवकर छाटायचा असेल आणि वाऱ्याची दिशा जिकडून असेल तिकडं शेजारच्याचा प्लॉट असेल किंवा आपला असेल तिथं 8-8, 10-10 झाडांना बोर्डो मिश्रण मारूनच घ्या. हे स्वतः मी अनुभवलेलं आहे, त्यामुळे हे एक आपण केलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट, बाग पोंग्यात आला की किंवा बाग फुटायला लागला की आपली औषध उपाययोजना सुरू होते, ती केली पाहिजे, त्यात अजिबात शंका नाही. तर पावसाचा जर विचार केला तर इतक्या दिवस आपण पावसाची खूप वाट बघत होतो. ओझरखेड धरण खूप कमी भरलेलं होतं. ओझरखेड कालव्याच्या खाली येणारे जे शेतकरी बरेच, त्यांचे बरेच फोन आले, आता आम्ही काय करू. कोणी म्हणायचं माझा 15 एकर आहे, मी आता काय करू. कोणी म्हणायचं माझा 5 एकर आहे, मी आता कसं नियोजन करू. माझ्या विहिरीत पाणीच येत नाही, विहिरीला पाणीच यावर्षी उतरलं नाही. काही जणांचं म्हणणं आहे माझं तळं 70% भरलेलं आहे, आता मला बाग छाटायचं आहे, केव्हा छाटू, काय करू. ह्या परिस्थितीमध्ये आता तिकडं ओझरखेड थोडं थोडं भरायला सुरुवात झाली आहे. आता कदाचित ह्या महिनाभरात अतिवृष्टीच होण्याची शक्यता आहे. कारण इतके दिवस पाऊस नव्हता म्हणून आपण चिंतेत होतो, आता पावसामुळे चिंतेत येणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून 4 दिवसापूर्वी जो हवामान अंदाज सांगितला आहे तो 4 दिवसानंतर किंवा 6 दिवसानंतर खरं ठरलंच असं अजिबात नाही आहे. त्याचं कारण असं, जे काही हवामान तज्ज्ञ आहेत ते हवामान तज्ज्ञ माझे चांगले मित्र आहेत किंवा ज्या पद्धतीने ते हवामानाचा अंदाज देतात ती पद्धतसुद्धा मी समजून घेतलेली आहे. ज्या वेळेस हा मान्सून संपून जातो, मान्सून संपल्यानंतर नोव्हेंबरमधला पाऊस, डिसेंबरमधला पाऊस, जानेवारीमधला पाऊस, हे जे काही 15 दिवस अगोदर सांगतात ते 100% खरं ठरतं. मात्र हे मान्सूनचं कधीच खरं ठरत नाही. त्याचं कारण असं आहे, मान्सूनचा पाऊस हा वाऱ्यावर अवलंबून आहे बऱ्याच मोठ्या प्रमाणात. आणि सांगितलं का 4 दिवसांनी तुमच्याकडे पाऊस येणार आहेत, आपल्या समजा उगावला, ते वारं तिकडं पिंपळगावच्या मागे असतानाच ते फिरलं तिकडं की गेला चांदवडकडं, किंवा फिरलं तर गेला इकडं सिन्नरकडं. आणि त्याच्यामुळे हे अंदाज चुकतात. त्यांना दोष देण्यात काहीच उपयोग नाही आहे. त्या ठिकाणी कोणी जाऊन बसलं तर हे अंदाज, म्हणूनच त्याला अंदाज म्हणतात, नाही तर त्याला अंदाजही म्हणलं नसतं. परंतु नंतरचे अंदाज मात्र खरं ठरतात, कारण त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात हव्या अशी उलटी पालटी इकडं तिकडं किंवा खूप वेगवान वारे खूप कमी असतात, म्हणून ते अंदाज खरे ठरतात. तर आता जरी सांगितलं आहे की पाऊस बऱ्याच जास्त प्रमाणात येणार आहे, परंतु त्याचं काही खरं नाही आहे. तो खूपही येऊ शकतो किंवा एवढ्यावरही थांबू शकतो किंवा थोडा थोडा येऊ शकतो. पण एवढं मात्र नक्की का रोगनिर्मितीकरता पाऊस हा महिनाभर कमी जास्त प्रमाणात चालू राहणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता मध्येच एक मुद्दा जो आपण महत्त्वाचा आहे तो सुद्धा समजून घेऊया. तो म्हणजे छाटण्यांची विभागणी. छाटण्यांची विभागणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचं कारण असं की आपण सगळे सेफसाईड पिरियडमध्ये आलो. समजा 25 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर सेफ साईड पिरियड, तिथं थोडेसे रोगही कमी येतात, खर्चही कमी होतो. परंतु हा जो सेफ साईड पिरियड हा उत्पादनाकरता सेफ साईड आहे, पण विक्रीकरता अजिबात सेफ साईड नाही आहे. त्यावेळेस म्हणजे गेले 10 वर्ष मागचं रेकॉर्ड बघा तुम्ही. 20 फेब्रुवारी ते 10 मार्च
हमखासपणे बाजार पडलेले राहतात. हमखासपणे बाजार कमी मिळतात याच्याकरता कधीतरी तिथं सुद्धा भाव जास्त मिळतात, पण ते कधीतरी होतं. याच्याकरता समजा आपल्याकडे जर 5 प्लॉट असतील तर पहिला प्लॉट तुम्ही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात छाटा, एक प्लॉट तुम्ही सप्टेंबरच्या 15 नंतर छाटा, दुसरा प्लॉट तुम्ही ह्या पोळ्यासारखी गर्दी आपण करतो त्याला नाईलाज असो त्या पोळ्यामध्ये घ्या एखादा. त्याच्यानंतर एखादा प्लॉट आहे ऑक्टोबरच्या 15ला घ्या, एखादा प्लॉट आहे 25 ऑक्टोबरला घ्या. मग समजा पहिला प्लॉट घेतला आहे तो गळकुजीने गेला, काही कारणाने पाऊस आला तर पुढचे प्लॉट वाचतील, किंवा मधला प्लॉट आहे एकाच वेळेस खूप माल आला तर त्याला कमी भाव मिळाला तर अगोदरच्याला मिळून जाईल किंवा नंतरच्याला मिळेल. अशी विभागणी करणं अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे आता. तर ही विभागणी जेवढी आपण करू तेवढी आपली रिस्क कमी होणार आहे. कारण इतर जे पिकं आहे त्याचा पहिला तोडा संपला का दुसरा तोडा येतो, दुसरा तोडा संपला का तिसरा तोडा येतो. द्राक्ष हे असं पीक आहे का याचा वर्षात एकच तोडा येतो आणि तो एकदा गेला का आपलं वर्ष जातं आहे. म्हणून अशी विभागणी करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर विभागणी करताना काही प्रश्न समोर येणं साहजिक आहे. ते म्हणजे समजा जर 30 ऑक्टोबरला प्लॉट छाटला किंवा 25ला छाटला तो लवकर खाली होत नाही आणि लवकर जर खाली झाला नाही तर त्याच्या पुढचं वर्ष आपलं अडचणीत येतं. समजा पाऊस लवकर चालू झाला, खरडची काडी तयार झाली नाही तर मग पुढे अडचणीत येतो. म्हणून आपण 25 ऑक्टोबर नंतर बाग छाटत नाही. त्यालासुद्धा पर्याय आहे. ज्या जमिनीत लवकर माल येतो ती आपल्याला माहिती असते, त्या जमिनीत तसा प्लॉट छाटला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं असं आहे, त्या प्लॉटमध्ये जर आपण एकरी 14 टन माल घेणार असू तर त्या प्लॉटमध्ये आपण 10 टन माल घ्यायचा आहे. त्याला बाजार मिळण्याची शाश्वती चांगली राहते. किंवा तो जरी उशिरा समजा 25 एप्रिलला खाली झाला किंवा 30 एप्रिलला खाली झाला, 10 टन जर माल असला तर आज माल खाली झाला का तुम्ही परवा बाग छाटू शकता. कारण तो अंडरलोड ठेवलेला आहे, त्याचा पुढे वाईट परिणाम होत नाही. मग त्याच्यामुळे तो लवकर फुटतो. मग जर असा उशिराचा प्लॉट आहे आपल्याला तो लवकर आणायचा आहे तर अशा वेळेस छाटणी होताच दुसऱ्या दिवशी पेस्ट आपण करून काडी लवकर फुटायला सुरुवात होऊन काडीची मॅच्युरिटी आपण करून घेऊ शकतो. तर अशा रीतीने आपण कामकाज केलं पाहिजे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण जर इकडं चांदवड पट्ट्यात किंवा आपल्या निफाडचा सुद्धा काही भाग कांदे दरवर्षी शेतकरी करतात. कांद्याचे बी अनेकदा वांदे होतं हे आपण बघतच आलेलो आहे. तरी पण आता कांद्याचे शेतकरी एक बऱ्यापैकी शिकलेले आहेत का कांदे जर आपण समजा 4 एकरात कांदे केले, खूप आपल्याला कडकी शेतकऱ्याला असतेच. 2 एकरचे विकून टाकायचे, 2 एकरचे जे ठेवले ते स्टोअर करायचे. जर चांगला माल असला तर तो 3-3 महिने, 3.5 महिने, 4-4 महिनेसुद्धा राहतो चांगली काळजी घेतली तर. तोच विचार आता आपल्याला ह्या द्राक्षात करायची वेळ आलेली आहे. एखादा प्लॉट अशा रीतीने चांगला करा, फेब्रुवारीमध्ये असा माल दर्जेदार पाहिजे. दर्जेदार जर द्राक्ष असतील तर ते 1.5 महिना टिकतात, 2 महिने टिकतात, 1.5 महिना तर कुठल्याही रिस्क शिवाय टिकतात. जर ते दर्जेदार नसतील तर मार्केटपर्यंत जाता जाताही खराब होत आहे, ते स्टोअर करू शकत नाही आपण. जर आपल्याकडे समजा 5 एकर क्षेत्र असेल, पहिल्या वर्षी आपण अर्धा एकर क्षेत्रातला ज्यावेळेस बाजार डाऊन झालेली आहे त्यावेळेस अर्धा एकर क्षेत्रातला माल स्टोअर करायचा आहे, हे आजच मनात ठेवून कामाला जर लागलं तर तो माल मला स्टोअर करायचा आहे. त्याच्यामुळं त्याची मजबूती पाहिजे, त्याच्यात शुगर व्यवस्थित पाहिजे, त्याच्यात वॉटर बेरीज नको आहे, त्याची मणीगळ झाली नाही पाहिजे, असा दर्जेदार माल तयार करायचा आहे. खरं म्हणजे सगळाच माल दर्जेदार असलाच पाहिजे, त्याच्यात अजिबात शंका नाही आहे. कारण दर्जेदार मालालाच भाव मिळतात. बाकीचा जो आपण खूप लोड घेतला आहे अशा मालाला कोणीही विचारत नाही. ज्यावेळेस मंदी असते अशा वेळेस व्यापारी बागेतसुद्धा यायला तयार होत नाही. म्हणून दर्जेदार द्राक्ष उत्पादन करून त्यातला आपल्याला पहिल्या वर्षी थोडं का होईना साठवता आलं पाहिजे.
हा विचार जर आज केला, अशा वेगवेगळ्या गोष्टी जर आपण अंगीकारल्या तर आपण ह्या द्राक्ष शेतीतून तरणार आहोत. तर ही एक महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे आणि त्याचाही छोट्या प्रमाणात आपण प्रयोग केला पाहिजे. त्याच्यानंतर जो मुद्दा चालू होता आपला, तो मुद्दा आपण या ठिकाणी समजून घेऊ. तो म्हणजे आपल्याला पोंग्यापासनं पुढे फवारण्या चालू करायच्या असतात. सिस्टेमिक औषधं आपण फवारतो, कॉन्टॅक्ट औषधं आपण फवारतो. तर 2010 साली जेव्हा भयान आलं आणि आपल्याकडं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं, त्या वर्षी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र आणि बायर क्रॉप सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात 12 ठिकाणी एक वेगळा प्रयोग घेतला. तो प्रयोग असा होता की डावणी नियंत्रण आपल्याला नेमक्या खर्चात कसं करता येईल, सिस्टेमिक औषधं कसे मारायचे, केव्हा मारायचे. तर त्या महाराष्ट्रात जे 12 ठिकाणं होते त्यापैकी एक प्लॉट हा माझा होता आणि त्या निमित्तानं त्यावेळी डॉक्टर सावंत होते. त्या निमित्तानं डॉक्टर सावंतांशी रोज चर्चा व्हायची आणि दर 10 दिवसातनं संपूर्ण NRCची टीम त्या प्लॉटवर व्हिजिटला यायची. तर त्या ठिकाणी 2 एकरचा प्लॉट होता माझा. त्यापैकी 1 एकर NRC बायर क्रॉप सायन्सला दिला आणि 1 एकर आपली रेग्युलर प्रॅक्टिस चालू ठेवली. तर जेव्हा ह्या पद्धतीने काम केलं, त्यावर्षी भयान होतं. पाऊस दिवसातनं 2-2, 3-3 वेळा यायचा. एखादा दिवस पाऊस नसायचा तर ते तिकडं बसून सांगायचे का उद्या नक्की पाऊस नाही आहे. अक्षांश रेखांश कॅल्क्युलेट करून ते सांगायचे उद्या पाऊस नाही आहे, तुम्ही आज स्प्रे देऊन घ्या. किंवा पुढचे 3 दिवस पाऊस आहे, आज उघडावं आहे, आज तुम्ही स्प्रे देऊन घ्या, आज सिस्टेमिकचा स्प्रे द्या, अमुक वाजता स्प्रे द्या. त्या पद्धतीने कामकाज करत गेलो. त्याच्यानंतर जे आपलं रेग्युलर होतं, पाऊस आला का फवारणी कर, पाऊस आला का फवारणी कर, किंवा आपल्या रेग्युलर पद्धतीने कामकाज चालू होतं. प्लॉट तो 28 सप्टेंबरचा प्लॉट होता. तर रेग्युलर ज्या फवारण्या चालू होत्या तिथं 33 स्प्रे लागले आणि NRCने जे क्षेत्र निवडलं होतं तिथं 26 स्प्रे लागले. आणि त्याच्यानंतर गळकुजीचा पिरियड आला. गळकुजीचा जो आपला रेग्युलर प्लॉट होता त्याच्यात 50% नुकसान झालं आणि तिकडचा जो होता त्याच्यात 5% नुकसान झालं. डावणी तसा दोन्हीकडे नव्हता, परंतु इकडं 6 म्हणजे 4 आणि 3 7 स्प्रे जास्त लागले, तिकडं 7 स्प्रे कमी लागले. तर असं का झालं हे सगळं बघितलं. शेवटी डॉक्टर सावंत आले आणि त्यांच्याबरोबर बरीचशी चर्चा केली. साधारणपणे 1.5 तास चर्चा केली आणि त्यातले मुद्दे बाहेर काढले. तर त्या ठिकाणी अशी गोष्ट लक्षात आली का इकडं माझं जे रेग्युलर काम चालू होतं, मेलेडी डिओ द्यायचं आहे. त्या मेलेडी डिओमध्ये मी एक कीटकनाशक टाकणार, एक खत टाकणार आणि मग ते फवारणार. ते काय करायचे, मेलेडी डिओ द्यायचे ना, फक्त प्लेन मेलेडी डिओ द्यायचं. त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट लक्षात आली, कीटकशास्त्रज्ञ सुद्धा त्यावेळेस होते, डॉक्टर कुलकर्णी. ते काय म्हणायचे, सतत जर पाऊस चालू आहे ना तर थ्रिप्स येणारच नाही, तुम्ही थ्रिप्सला देताच कशाला. इकडं आपलं थ्रिप्स यायच्या आताच आपल्या फवारण्या चालू, थ्रिप्स येऊ नये म्हणून असे इकडं स्प्रे मारायचे. तिकडं मग थ्रिप्स करता मारायचा आहे तो प्लेन वेगळा देऊन टाका. त्याच्यानंतर पुढं 4 दिवस पाऊस आहे, इकडं आपलं पाऊस आला का पुन्हा आपलं काहीतरी फवारून द्यायचो, तिकडं ते म्हणायचं अजिबात फवारू नका.
मी त्यांना सांगायचं उद्या नुकसान झालं तर ते म्हणा आम्ही भरून देऊ. बायर क्रॉप सायन्ससुद्धा आमच्याबरोबर आहे, तुम्ही थांबा. जसं आपल्याला दम निघत नाही तसंच सर्वांचे असतं. तर त्या रीतीने तिकडं स्प्रे खूप कमी, तिकडचा खर्चही कमी. खर्चाचे फिगर आता इथं मी आणलेले नाही. साधारणपणे 8,000 रुपये खर्च कमी आणि 7 स्प्रे कमी आणि नुकसानही कमी. याचं मुख्य जी गोष्ट समोर आली ती म्हणजे मेलेडी डिओ, कर्झेट, त्याच्यानंतर ॲक्रोबेट किंवा आता आलं ते प्रोफायलर. हे जे काही हायली सिस्टमिक औषध आहे ना, याच्यात फक्त जिथं सांगितलं M45 तिथं M45च, जिथं काही नाही सांगितलं तिथं काही नाही. अशाच रीतीने त्याचे स्प्रे झाले पाहिजे. ते हायली सिस्टमिक औषध आहे. त्याच्यात आपण जे टाकतो हे सगळं कीटकनाशक टाक, खतं टाक, हे टाक, ते टाक, हे अजिबात टाकायचं नाही. ते सेपरेट स्प्रे करायचे. ते स्प्रे करताना आता सगळ्यांनाच माहीत झालं आहे, ऊन असताना स्प्रे केले पाहिजे. ते अगदी बरोबरच आहे, त्यात शंकाच नाही. तर अशा रीतीने जर आपण हे स्प्रे करताना जर मिक्सिंग टाळलं आणि मग समजा मिक्सिंग करायचं असेल तर ते सिस्टेमिकमध्ये नाही करायचं. जसं मी सुरुवातीला सांगितलं आहे, कॉन्टॅक्ट जे आहेत 1-2 सर्वच नाही, त्याच्यात मात्र करू शकता तुम्ही. कारण प्रत्येक गोष्ट वेगळी मारायची म्हणली तर कदाचित ते 45च्या पुढं स्प्रे जातील आणि डिझेल खर्च आणि जर पाऊस चालू असला तर ट्रॅक्टरच चालणार नाही. तर अशा रीतीने जर आपण रोग नियंत्रणाच्या बाबतीत जर कामकाज केलं तर निश्चितपणे खर्च तर कमी होईलच, पण डावणीचा धोका आणि रोगाचा धोकासुद्धा निश्चितपणे कमी होईल. याच्यातसुद्धा बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहे, परंतु हा एक मुद्दा जरी आपण लक्षात ठेवला तर निश्चित त्याचा फायदा होईल. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा, एक महत्त्वाचा पुढचा मुद्दा घेऊन आपण थांबूया. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दर्जेदार द्राक्ष उत्पादन. आज कुठल्याही पिकात घ्या, टोमॅटो असो, आज चालू आहे ते, ज्याचे वाईट परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत आहे जी व्हरायटी चांगली आहे, जो माल चांगला आहे, ज्याचे पानं टिकलेले आहे, त्या मालाला नक्कीच कॅरेट मागं 50 रुपयेसुद्धा जास्त मिळत आहेत. याचं कारण केवळ एवढ्या वाईट परिस्थितीतही मिळत आहेत, याचं कारण केवळ दर्जेदार द्राक्ष उत्पादन हे आहे, दर्जेदार पीक उत्पादन हे आहे. हाच विचार आपण द्राक्षात करून दर्जेदार द्राक्ष उत्पादन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे आपण समजून घेणार आहोत. दर्जेदार द्राक्ष उत्पादन म्हणजे जादा जे जादा CPP, जादा खतं, जादा पाणी हे अजिबात नाही. नेमके खतं जे आपण आत्तापर्यंत बघत आलोय. पाणी व्यवस्थापनाला आज वेळच पुरणार नाही, त्याच्यामुळे तो विषयच मी घेत नाही आहे. आणि कीड आणि रोग नियंत्रण, त्याच्यात आता एक मुद्दा कीड नियंत्रणाचा सुटला, तो पहिला कव्हर करतो. बुरशी करता आपण बुरशी येऊ नये म्हणून बुरशीनाशक अगोदर मारणं, कुठंतरी बुरशी दिसली किंवा दिसूच नये म्हणून मारणं हे एकदमच योग्य आहे आणि त्याच पद्धतीने केलं पाहिजे. परंतु कीटकनाशकाच्या बाबतीत असं अजिबात करायचं नाही आहे, अजिबात त्याची गरज नाही आहे. समजा थ्रिप्स आहे, बऱ्याचदा थ्रिप्सच्या बाबतीत असं होतं, बागेत थ्रिप्सच नाही आणि आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून एक स्प्रे मारून देऊ म्हणजे थ्रिप्स येणार नाही. ती काही बुरशी नाही आहे. थ्रिप्स किंवा तुडतुडे किंवा अळी आहे, बागेत जर अळीच दिसत नाही तर अळीचा स्प्रे का द्यायचा? याच्याकरता बारीक निरीक्षण खूप महत्त्वाचं आहे. बारीक निरीक्षणातूनच आपला खर्च वाचणार आहे, रेसिड्यू कमी होणार आहे आणि वेळेतच कीड नियंत्रण होणार आहे. त्याच्याकरता जर आपण समजा बागेत जाताना सुरुवातीला शेंडा जोपर्यंत चालू असतोय तोपर्यंत तो शेंडा मोबाईलवर झटकून बघायचा. 1-2 थ्रिप्स असले तर अजिबात घाबरायचं काम नाही. 2 पेक्षा जेव्हा जास्त थ्रिप्स शेंड्यातून मोबाईलवर पडतील तेव्हाच थ्रिप्स करता स्प्रे द्यायचा आहे. जेव्हा काही पडतच नाही तेव्हा द्यायची गरज नाही. 10 शेंडे बघायचे. त्याच्यानंतर मनी सेटिंग होती.
मनी सेटिंगनंतर पाणी उतरेपर्यंत थ्रिप्स येत असतो. तर त्यावेळेस शेंडा झटकायचा नाही, त्यावेळेस घड झटकायचा आहे. घड झटकल्यानंतर किती थ्रिप्स आपल्या मोबाईलवर पडत आहे, एखादा दुसरा पडत असेल तर सोडून द्या. परंतु 4 थ्रिप्स 10 थ्रिप्स 3-4च्या पुढे जर पडत असेल तर त्याच वेळेस आपल्याला थ्रिप्सचं औषध फवारायचं आहे. अन्यथा येऊ नये म्हणून अगोदर फवारून त्याचा काही उपयोग नाही. अळीच्या बाबतीत असंच, हिरवी अळी असो काळी अळी असो, जर कुठं दिसत असेल तरच त्याच्यावर औषध फवारायचं आहे. तुडतुड्याच्या बाबतीत असंच, तुडतुड्या येऊ नये म्हणून अजूनच फवारून ठेवलं त्याचा काही उपयोग होत नाही. जर दिसत असेल तर फवारायचं. बुरशीच्या बाबतीत मात्र बुरशी येण्या अगोदर आपण औषध उपाययोजना करायची आहे. हा एक मुद्दा कीड नियंत्रणातला राहिला, तो कव्हर केला. त्याच्यानंतर पुढे दर्जेदार द्राक्ष उत्पादन. दर्जेदार द्राक्ष उत्पादनाकरता सर्वात महत्त्वाची गोष्ट पिटिओल ॲनालिसिस, पर्णदेठ परीक्षण. जे सुरुवातीला सांगितलं त्याच्यानंतर फ्लावरिंगमध्ये पर्णदेठ परीक्षण करायचे. तिथं जर तो अनबॅलन्स असला, समजा नायट्रोजन खूप वाढले बाकी सगळं कमी आहे, किंवा पोटॅश खूप वाढले तर बाकीचं सगळं असूनही मिळणार नाही, तर ते आपल्याला असं बघून फार क्वचित कळतं. तर त्याच्याकरता पर्णदेठ परीक्षण करणं, त्याच्यातून खर्चही वाचवणं आणि NPK आणि मायक्रोन्यूट्रंट, सेकंडरी न्यूट्रंट हे जेव्हा आपल्याला पाहिजे ऑप्टिमम लेवलला असतील त्यावेळेस जे मिळणारं उत्पादन आहे ते दर्जेदार उत्पादन असतं. त्याला इतर कुठलाही पर्याय नाही. म्हणून पर्णदेठ परीक्षण करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, काळाची गरज आहे, ते आपण केलं पाहिजे. दर्जेदार द्राक्ष उत्पादनाकरता पहिला महत्त्वाचा भाग. दुसरा महत्त्वाचा भाग, दर्जेदार द्राक्ष उत्पादन मिळवण्याकरता घड संख्या नियोजन अत्यंत महत्त्वाची गोष्ट. घड संख्या नियोजन करताना सुरुवातीला ज्यावेळेस आपण बाग छाटून घड बाहेर येतात त्यावेळेस 9-5चं अंतर आहे. समजा 9-5च्या अंतरात 9-5 45 चौरस फूट होत्यात. 45 चौरस फूट मांडवाची बाग आहे असं समजू. 45 चौरस फुटात 45 काड्या आहेत. त्याच्यापैकी 15 काड्या बारीक आहे, त्याला 1च फूट ठेवा, 1च घड ठेवा. बाकी राहिलेल्या 30 काड्या त्यांना 2-2 फुटी ठेवा, दोन्ही घडाच्या ठेवा. घड 45 चौरस फुटात 55 झाले, 60 झाले, अजिबात घाबरू नका, राहू द्या. त्याचं कारण असं आहे, चुकून एखादा स्प्रे मागे पुढे झाला, चुकून अति पावसामुळे स्प्रे मारता नाही आला, झाडावर 2 घड 1 घड डावणीने गेला तरी फार मोठं नुकसान होणार नाही. ते घड तसेच राहतील. त्याच्यात गेले समजा 4-4 घड गेले, 2-2 घड गेले तर अंडरलोड होणार नाही प्लॉट. त्याच्यानंतर ज्यावेळेस बाग फ्लावरिंगमध्ये येतो, बऱ्याचदा आपल्या हातात काही नसतं, अशा वेळेस आपल्याला वातावरण बिघडलेलं असतं, पाऊस चालू असतो, गळकूज होण्याची दाट शक्यता असते. सगळं काही करतो, गळकूज होते. अशा गळकुजीत जर काही घड गेले, समजा 10 घड गेले, 15 घड गेले, तर बाकीचे राहिलेले घड जास्त ठेवलेले असल्यामुळं निश्चित त्याचा फायदा होईल. मग असे समजा आपण 9-5 45 मध्ये 55 घड ठेवले, 60 घड ठेवले, 10-15 जरी घड गेले तर पुढे जाऊन जे काही 55 घड राहतील, 50 घड राहतील. तिसरा एक धोका, सुरुवातीला घड कमी करण्यामध्ये तिसरा एक धोका असा असतो, घड एकदा बाहेर निघाला का तो सुरुवातीला एकदम छोटा असतो. जिये देऊन आपण तो दांडा लांबून घेतो. काही चुकीच्या गोष्टीमुळं किंवा काही चुकीच्या कारणांमुळं तो दांडा जर लांबला नाही तर तो घड आहे ना फक्त 150 ग्रॅमचा होतोय. 150 ग्रॅमचे घड 9-5 मध्ये 60 असले तरी आपलं वजन भरत नाही. म्हणून चुकून समजा घडाचे दांडेच लांबले नाही तर आपल्याला ते जर जादा घड ठेवले तर त्याचा निश्चित पुढे जाऊन फायदा होतो. असे 2-3 गोष्टी ज्या अडचणीत आणणार आहेत त्याच्याकरता सुरुवातीला घड हे ठेवले पाहिजे.
त्याच्यानंतर सेटिंग होऊन द्यायची. सेटिंग झाल्यानंतर किती घडे हे बघायचे आणि फुगवणीचा वेग चांगला आहे, वातावरण चांगलं आहे, डावणी येण्याची शक्यता खूप कमी झाली आहे. अशा वेळेस आपण 9-5 अंतरात, समजा थॉम्सन आहे, सोनाका आहे, तत्सम सफेद व्हरायटी आहेत, तर अशा परिस्थितीमध्ये आपण 9-5 45 चौरस फुटात घड चांगल्या प्रकारे लांबलेले, पाकळ्या चांगल्या सुटलेल्या आहे. सुरुवातीला 40 घड ठेवायचे, बाकीचे घड कमी करायचे. आणि हे काम इतकं काटेकोरपणे झालं पाहिजे की प्रत्येक झाड आणि प्रत्येक झाडाची प्रत्येक काडी आणि प्रत्येक काडीचे जे काही 1-2 घड असतील ते प्रत्येक मोजून घ्यायचे. जसं आपण डिपिंगला काय जो आपण भाव देतो तसंच हे एक वेगळं काम समजून हे काम करायचं. याचा फार मोठा फायदा पुढे जाऊन आपल्याला मिळतोय. किंवा दर्जेदार द्राक्ष उत्पादन जर काढायचं असेल तर या पद्धतीला पर्यायच नाही आहे. म्हणून सुरुवातीला आपण 40 घड ठेवायचे. झाडावरचे ह्या बाजूने 1 लेबर, ह्या बाजूने 1 लेबर, ते झाड मोजून घ्यायचे. मोजल्यानंतर जर समजा 45 घड भरले तर घड कमी करताना जादा गळ झालेले घड किंवा फुगवणीत मागे पडलेले घड किंवा काडीला डबल असलेले घड असे घड शांततेत कमी करायचे आणि एकसारखे घड आपल्याला ठेवायचे. अशा रीतीने सुरुवातीला 40 घड ठेवायचे. फार छोटे घड असतील तर 45 घड ठेवायचे. प्रत्येक घडाकडं बारकाईने वेगळं लक्ष द्यायचे. डोळे झाकून माल तयार झाल्यावर कुठलाही घड फुडला तर तो एक सारखाच दिसला पाहिजे, चांगल्याच प्रतीचा असला पाहिजे. किंवा व्यापारी बागेत आल्यानंतर त्याला तो बाग घ्यायलाच भाग पाडलं पाहिजे. अशा रीतीचा माल तयार करण्याचं कौशल्य आपण या रीतीने सुरुवातीपासूनच जर अंगीकारलं तर निश्चितपणे मंदीतही, आज टोमॅटोची मंदी बघतो आपण, त्या ठिकाणी चांगल्या मालाला खूप चांगला नाही भाव किंवा खूप पैसे देणारा नाही भाव, पण अडचणीत ज्याला म्हणतात ना बुडत्याला काडीचा आधार, हे जो एखादा पाण्यात पडलोय त्याला एक काडी जरी असली तरी तो आधार वाटतोय, तसाच हा प्रकार आहे. तर याकरता घडसंख्या नियंत्रण ही सुरुवातीला अशा रीतीने केली पाहिजे. त्याच्यानंतर 4-5 mm झाल्यानंतर जादा घड कमी करायचे. त्याच्यानंतर जेव्हा 8-9 mmला प्लॉट जातोय त्यावेळेस पुढे जाऊन पाणी उतरायच्या स्टेजला प्लॉट जातोय. पाणी उतरायला कुठंतरी सुरुवात झाली. अशा वेळेस आपण पुन्हा एकदा घड मोजायचे आणि साईज जर चांगली मिळते, आपल्याला जर वाटतंय बा ही पाणी उतरण्याच्या अगोदरच सफेद व्हरायटीमध्ये 13 mm, 14 mm, काही ठिकाणी 15 mm जर साईज मिळते तर अशा वेळेस फक्त 36 घड ठेवायचे. जर साईज मध्यमच मिळत असेल, 14 mm असेल, 13 mm असेल आणि 4-2 दिवसात पाणी उतरायला किंवा एखाद्या गाडात सुरुवात झाली असेल तर 40 घड तसेच ठेवायचे. मग अशा वेळेस काय करायचे, जे घड हलके, झाडावर 2 किंवा 3 घड हलके राहतात, जे फुगवणीत मागे पडलेले असतात, ते 2 घड किंवा 4 घड किंवा 3 घड ते आत्ताच काढून टाकायचे. एक सारखा बागेत सारखा माल दिसला पाहिजे. ते 3 घड जर आत्ताच काढले तर पाणी उतरल्यानंतर जे काही न्यूट्रंट, जे काही अन्नद्रव्य, जे काही स्टोरेज येणारे ते एकसारखे जे घड आहे त्या घडात येणारे आणि एकसारखा आणि मजबूत आणि दर्जेदार माल तयार होणार आहे. तर याच्याकरता ह्या अनेक सारे मुद्दे, संजीवकाचा मुद्दा आहे, पाणी व्यवस्थापनाचा मुद्दा आहे. एक एक मुद्द्यावर अर्धा तास बोलण्यासारखे. आपण 4:30 पासून या ठिकाणी ऐकत आलेला आहात. आता 7 वाजतील. हे जे काही मुद्दे हे आपण अत्यंत चांगल्या रीतीने, हे मुद्दे हे माझ्या एकट्याचे नाही आहे, महाराष्ट्रभर प्रयोग परिवारचं जे काही काम चालतं त्या कामाचं हे संकलन असतं. माझं स्वतःचं काम असतं आणि 40 वेगवेगळे कृषी शास्त्रज्ञ, शेतकरी शास्त्रज्ञ याच्यात काम करतात, त्यांचं हे काम असतं. प्रत्यक्ष अडचण आली, तुमचा प्रश्न आला का त्याच्यावर काम चालू झालं, मग ते कदाचित 1 वर्षात संपेल किंवा 10 वर्ष लागतील. अशा रीतीने हे कामकाज चालू आहे, पुढे चालूच राहणार आहे. आपण या ठिकाणी हे सर्व तंत्र शांतचित्तेने ऐकून घेतलं. असंच व्यवस्थितपणे आपण आपल्या बागेत वापरून निश्चितपणे आपण फायदा करून घ्याल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.
धन्यवाद काटे सर. त्याच्यानंतर जर काही आपले प्रश्न असतील तर विचारू शकता संयोजक. शेतकऱ्यांना मी विनंती करतो की त्यांचे काही शंका किंवा काही प्रश्न असतील तर काटे सर आपल्याकडे मध्ये उपस्थित आहेत, तर तुम्ही जे काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. समीर कुंदे निफाड. माझा आर्लीचा प्लॉट आहे पर्पलचा. 9 ऑगस्ट छाटणी आणि आत्ता 35वा दिवस आहे आणि रानदोड्यात आहे. काही ठिकाणी 10-1% फ्लॉवरिंगमध्ये आलेलं आहे. तर आत्ता माझे रेग्युलर ऊन असताना ॲक्रोबॅटचे वगैरे स्प्रे झालेले आणि आत्ता आज मी रोकोचा स्प्रे टाकला. रोको 52-34 कुमान कॅल्शियम आणि सिलिकॉन. तर काही ठिकाणी मला क्वचित ठिकाणी दांड्यावर, काही ठिकाणी सेंटरला, काही ठिकाणी देठाला क्वचित एकदम डावण्याचे दिसत आहे मला. तर त्यासाठी मला इथून पुढे 41 दिवसापर्यंत जी माझी फ्लॉवरिंग स्टेज राहील तेव्हा काय स्प्रे टाकले पाहिजे? दावणी करता. हो, क्वचित दिसतोय एकदम काही गार्डनवर. किती ऑगस्टचा प्लॉट आहे? 9 ऑगस्ट. हां, ओके. पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. तर मित्रांनी या ठिकाणी 9 ऑगस्टला प्लॉट छाटलेला आहे. ऑगस्टमध्ये मी छाटणी घेतो. त्याचा आनंद आणि त्याचं दुःख दोन्हीची मला जाणीव आहे. दावणीच्या दृष्टिकोनातनं जर विचार केला तर सध्या दिवसातनं 4-5-6 वेळा येणारा पाऊस आणि अशा पद्धतीत रोग नियंत्रण करायचं आहे. थोडंसं तंत्र, थोडंसं आपले प्रयोग, थोडेसे आडाखे, ह्या सगळ्या गोष्टींचा संच करूनच आपल्याला कामकाज करावं लागतं. सिस्टेमिक औषध आहे, ऊन पडल्याशिवाय सिस्टेमिक औषध द्यायचं नाही, हे एकदम बरोबर आहे. परंतु याच्यात दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, माझा स्वतःचा प्रयोग म्हणेल मी. टोमॅटो लागवड ज्या वेळेस करत होतो, म्हणजे काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे, त्यावेळेस आपले वळीव पाऊस याच्यात सुरू होता बघा, नवरात्रात वगैरे. त्यावेळेस असा 10 दिवस पाऊस चालू होता. दुपार झाली का दुपारून पाऊस. आणि त्या काळात जवळपास माझा टोमॅटोचा प्लॉट जर सोडला आणि तोही माझा अर्धाच प्लॉट, तर बाकी सगळीकडे जवळपास साफ झालं होतं, ग्यारवा येऊन सगळा खराब झालं होतं. तर माझा तो प्लॉट का अर्धा वाचला? तर त्याच्यात 3 वेळा असं झालं होतं. फवारणीला सुरुवात केली म्हणजे पावसातच थोडंसं कमी होईल पाऊस म्हणून सुरुवात केली, पण तो काही कमी होतच नाही. अर्धा प्लॉट मारीत यायचा आणि खूप जोरात यायला लागायचा, पुढचं मारायचं सोडून द्यायचं. आणि बरेच लोकांकडं कोणाकडं असं होत होतं, कोणी मारीतच नव्हतं. पावडरचा उपयोगच काय पावसात, हाच विचार केला जायचा. तर ते 3 स्प्रे वरून पाऊस पडत असताना दिले होते आणि त्याच्यामुळं 50% प्लॉट वाचला होता माझा. 50%, 100% नाही म्हणणार मी. तर ह्या निरीक्षणातून मी सांगतो, जरी पाऊस पडत असला ना, किंवा 1 तासाचा 1.5 तासाची उघडाव मिळाली, समजा पाऊस नाही आहे, तर अशा वेळेस आहे ना, जर आपण मागचे 2-3 दिवस सिस्टमिक दिला नसल, सिस्टमिक देऊन टाकायचं. जर पूर्ण उन्हात सिस्टमिक 100% काम करीत असेल, तर अशा परिस्थितीत ते 20% तर काम करीलच, कारण पर्याय नाही आपल्याकडं दुसरा. सिस्टमिक द्यायचंच नाही तर चालणार नाही. म्हणून मग सिस्टमिकचा 1 स्प्रेऐवजी 3 स्प्रे लागतील. त्याला इलाज नाही. बाग जर वाचवायचा असेल आणि अशा काटेरी वाटेतून जर आपल्याला पुढं जायचं असेल ऑगस्ट छाटणीतून, तर निश्चितपणे यासारख्या प्रॅक्टिस कराव्या लागतात. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, ज्यावेळेस प्लॉट छाटलेला असतो, म्हणजे आता ती वेळ गेली तुमची निघून, तरी पण सांगतो. आणि
केव्हाही असू द्या, म्हणजे तो सप्टेंबर छाटणी असू द्या नाही तर ऑक्टोबर छाटणी असू द्या, पोंग्यात प्लॉट जर असला, सकाळी फवारणी केली आणि त्याच्यानंतर जर पाऊस आला तर सगळी टेक्नॉलॉजी बाजूला ठेवायची, संध्याकाळी रिपीट स्प्रे करायचा. पोंग्यात असताना रिपीट स्प्रे तुम्ही कॉपरचं करा, तुम्ही M45चं करा, पण पोंग्यात असताना जर ते 2-3 दिवस जर रोज पाऊस येत असेल तर सकाळचा स्प्रे झाल्यानंतर संध्याकाळी पुन्हा एक स्प्रे अत्यंत महत्त्वाचा आहे. कॉन्टॅक्टचाच करायचा, पण तो करणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा जेव्हा तो स्प्रे गेला नाही आहे, माझ्या 4-5 वर्षाच्या ऑगस्टच्या छाटणीत जेव्हा जेव्हा तो स्प्रे गेला नाही तेव्हा तेव्हा डावणी जास्त वाढलेला आहे. आणि आमचा एक 5-6 जणांचा ग्रुप आहे ऑगस्ट छाटणीचा, ज्याच्याकडे स्प्रे गेला नाही त्याच्याकडे हमखासपणे तो डावणी वाढलेला असतो. आता तुमच्या प्लॉटच्या याच्यानुसार तुम्ही सिस्टेमिक स्प्रे या पद्धतीने द्या, आणि खूप जोराचा पाऊस पडून गेला तर एखाद्या दुसऱ्या वेळेस कॉन्टॅक्ट स्प्रे पाऊस पडत असताना थांबतच नाही, थोडंसं झिमझिम कमी झालं का देऊन टाका, 25% तरी काम करील. तुम्ही घ्या ना. धन्यवाद काटे सर. अजून एक प्रश्न इथं आलेला आहे. चालू वर्षी M45 कुमान याबद्दल मार्गदर्शन करावे एक्सपोर्ट मार्केटसाठी. याच्या संदर्भात राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने जे ॲनेक्शर 5 जे प्रसिद्ध केलं आहे त्याची एक कॉपी मी बाबाजी कृषी सेवा केंद्र यांच्याकडं PDF पाठवतो, तुम्ही तिथं चर्चा करून घ्या. M45 अजिबातच द्यायचं नाही असं नाही आहे, सुरुवातीच्या काळात देऊ शकतो आपण. त्याचा MRL आणि PHI हे या ठिकाणी माझ्याकडे इथं वेळ नसल्यामुळं आणि उपलब्ध नसल्यामुळं मी त्यांच्याकडे देऊन ठेवतो, तुम्ही चर्चा करून घ्या. अजून कोणी शेतकरी बांधवांची काही शंका असतील तर ते विचारू शकतात. छाटणीनंतर सततच जर पाऊस चालू राहिला तर घड जिरण्याचे चान्सेस जास्त असतात, त्याच्यावरती काही उपाय? छाटणीनंतर सतत पाऊस चालू राहिला तर घट जिरण्याचे चान्सेस जास्त असतात, एकदमच बरोबर आहे. कारण जमिनीतून न्यूट्रिएंट उचलण्याचं खूप कमी होतं. तर अशा वेळेस आपल्याला 19-19-19 जे 90-90 ते 1.5 ग्रॅम घ्यायचं, टिपाला 300 ग्रॅम घ्यायचं, मिक्स मायक्रोन्यूट्रन 0.5 ग्रॅम घ्यायचं, आणि एक्सपोर्टचा प्लॉट नसेल तर 6B 5 ppm घ्यायचं. स्टेज कोणती म्हटलं ती? घड कापसाळलेल्या अवस्थेत? नाही, घड दिसायला लागल्यावर. दिसायला लागले. हां, घड दिसायला लागल्यावर, आणि जर वाटतंय बा सतत पाऊस आहे, जमिनीत पाणी आहे जास्त, तर असे 2 स्प्रे करा, गरज वाटली तर 3रा करा. थँक्यू सर. अजून कोणी शेतकरी असेल तर ते प्रश्न विचारू शकतात. हॅलो सर, नेक्रोसिसबद्दल काही माहिती? नेक्रोसिस आजार आहे का, कशाने होतं ते? नेक्रोसिस बद्दल इथं प्रश्न विचारलेला आहे. आपण त्याला वॉटरबेरीज म्हणतो, पिचकेमणी म्हणतो. तर याच्यातलं बरंचसं मोठं उत्तर हे पाणी व्यवस्थापनात आहे. म्हणजे पाण्याचा ताण पडला आणि नंतर पाणी दिलं, किंवा पाणी थोडं जास्त नेहमी जात राहिलं तरी नेक्रोसिस येतो. कॅल्शियम मॅग्नेशियमची कमतरता हे एक कारण आहे, आणि ओव्हरलोड हे 3रं कारण आहे. तर या पुढच्या सीझनमध्ये ह्या 3 गोष्टीकडे लक्ष द्या तुम्ही, फरक पडेल. धन्यवाद सर. धन्यवाद सर. अजून एक प्रश्न इथं या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. रेसिड्यू मॅनेजमेंट कसे करावे? रेसिड्यू मॅनेजमेंट करता
तसा फार मोठा प्रश्न आहे. रेसिड्यू मॅनेजमेंट करताय ना, NRCचं ॲनेक्शर 5 जे शेड्यूल आहे ना, ते डोमसे साहेबांकडे मी देणार आहे. त्यांच्याकडून ते कदाचित म्हणजे छापूनही देतील तुम्हाला. ते घ्या आणि त्याप्रमाणे मॅनेजमेंट करा. सर अजून एक प्रश्न इथं उपस्थित झालेला आहे. पानगळीसाठी इथे 3 मिलीने मारणे, एक तासांचा पाऊस झाला तर इथेल 3 मिलीने त्यांनी फवारा केला आहे. एक तासानंतर जर का त्यावरती पाऊस झाला तर इथेल परत मारावं लागेल काय, किंवा हाताने पाने काढावी, असा त्यांचा प्रश्न आहे. इथ्रेल संदर्भातला प्रश्न आहे. इथ्रेल संदर्भात परवाच माझी एक व्हॉईस क्लिप सगळीकडं आलेली आहे. तर इथ्रेल फवारताना आमचे प्रयोग परिवारचे एक शेतकरी आहे, त्यांनी एक माहिती संकलित केली आहे. रामचंद्र भाऊ चुंबळे त्यांनी संकलित केलेल्या माहितीनुसार आणि त्याप्रमाणे केलेल्या वेगवेगळ्या प्लॉटमधील ट्रायलनुसार जर आपण 3 मिलीनी इथ्रेल घेणार असाल तर त्याचे चांगले परिणाम मिळण्याकरता पोटॅशियम बायकार्बोनेट घेऊन त्याचा pH 4 करा, त्याचे चांगले परिणाम मिळतील. दुसरा हा जो प्रश्न विचारला आहे, एक स्प्रे झाला आहे आणि इथ्रेलनी पानगळ झाली नाही, जर सोनाका किंवा सोनाकाच्या उपजाती असतील तर हाताने पानं काढून घ्या, रिस्क अजिबात घेऊ नका. जर जादा इथ्रेल गेलं तर हमखासपणे गळकूज होती. बाकी ब्लॅक व्हरायटी असेल तर रिपीट इथ्रेल करू शकता. धन्यवाद काटे साहेब, तुम्ही आम्हाला खूप बहुमोलाचे मार्गदर्शन केले. त्याकरता उगावकर शेतकरी बंधू आणि इथे आसपासचे शेतकरी तुमचे नेहमीच मार्गदर्शनाचा लाभ उठवतील.